बात नहीं OTP 4590. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या ब्लॉगमध्ये. तर दिवसाची सुरुवात अशी काय झाली की यश आणि प्रज्वल दोन्ही माझ्या घरी आले होते. तिघेजण ट्रिपल सीट गाडीवरती बसून कॉलेजला जायला निघालो. थोडा पुढे जाताच आम्ही पाहिलं की ट्रॅफिकवाल्यांची चेकिंग आहे, म्हणून मी उतरलो आणि हे दोघेही पुढे जाऊन थांबले. मग काय, पुढे चालत चालत गेलो आणि यांच्या गाडीवरती बसलो. फाईन लागण्यापासून वाचला म्हणून वाचलेल्या पैशांनी पेट्रोल टाकायचा विचार केला. पेट्रोल टाकून आम्ही कॉलेजला जायला निघालो. कॉलेजला पोचलो आणि विदाऊट आय डी कार्ड आतमध्ये एंट्री होत नाही, म्हणून बॅगेतून आय डी कार्ड काढत होते. आय डी कार्ड घेऊन हे दोघं तर गेले आतमध्ये. मामांना बाय बोलून मीही आतमध्ये गेलो. गाडी पार्किंगमध्ये लावली आणि आम्ही तिघे कॉलेजच्या आतमध्ये गेलो. मला मागे टाकून हे दोघं पुढे पळत होते. काय माहिती कोणाला भेटायची घाई झालेली दोघांना. मला काय, मी तर आपला मस्त मगन आहे. यशने लायब्ररीमधून 2 बुक वाचायला आणल्या होत्या. वाचल्या का नाही काय माहीत नाही, पण रिटर्न करायला आम्ही दोघेही गेलो. बुक रिटर्न केली आणि आम्ही क्लासरूमच्या दिशेने जायला निघालो. क्लासमध्ये पोचलो. मॅम आल्या होत्या आणि लेक्चर स्टार्ट झाला. लेक्चर संपल्यानंतर सर्व काय बंद करून आम्ही चाललोच होतो. लेक्चर संपला होता तर गप घरी जायचं सोडून ह्या मुलींना काय माहिती काय चूल आहे. मॅमशी गप्पा मारत बसल्या होत्या. त्यांना चिडून आम्ही बाहेर जायला निघालो. अगदी छोटासा वॉशरूम ब्रेक घेऊन आम्ही पुन्हा आलो. पटापट बॅगमधून डबे काढले आणि डबे खायला बसलो. खूप भूक लागली होती बाबा. डबे खाऊन बसलोच होतो की हे झालं. जो मेरी इज्जत मेरी हाँ आवाज तेज करके तू बात नहीं काय नाही, छोटासाच मॅटर होता. मॅटर एन्जॉय करून आम्ही घरी जायला निघालो. कॉलेजमधून गाडी काढून आम्ही घरी जायला निघालो. आज आमच्यासोबत प्रज्वल नव्हता. बिचारा मीटिंगमध्ये बिझी होता. मीटिंग काहीतरी खास होती, म्हणून यशला आंबेली स्टेशनला सोडून मी माझ्या घरी जायला निघालो. आता काय संपला ना ब्लॉग. आता काय एंडिंग बघता. आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.